चेंबूरच्या सुभाषनगर भागातली धक्कादायक घटना। इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार पडले। दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू। केजरीवाल जिंकले, तपास यंत्रणांचं न्यायालयात वस्त्रहरण। ईडी सीबीआयचा सामनाच्या अग्रलेखात मोकाट सैतान असा उल्लेख। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टाने सुद्धा स्वीकारला क्लोजर रिपोर्ट। क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी निर्दोष। खारगे समितीचा अहवाल अधिवेशनातच सादर केला जाणार। सूत्रांची माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अहवाल मांडला जाणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल। जुनं दळण पुन्हा दळायची त्यांची सवय। निर्णय लागू करण्यापूर्वी लोक गुवाहाटीला गेले। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार। अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण। 28 विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता। डीजीसीएने केलेल्या चौकशीच्या प्राथमिक अहवालात काय असणार याकडे लक्ष। विमान उड्डाणाला योग्य आहे का ठरवणार विमान सुरक्षेसाठी नेमले जाणारे 38 सल्लागार। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा मोठा निर्णय। दादा अर्थसंकल्प सादर करायचे वापस या ना। चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना काल्पनिक फोन। पुण्यातल्या कार्यक्रमात बावनकुळे भाऊक। सिंधुदुर्गची पहिला एआय जिल्हा म्हणून घोषणा, मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात परीक्षा केंद्रही नाही। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची घणाघाती टीका। यंदा नागपूर मनपाचं अमृत महोत्सवी वर्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केला जाणार सत्कार। 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात करण्यात येणार सत्कार। मुंबईमध्ये पावसाळपूर्व कामांना सुरुवात। नालेसफाईसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च। पावसाळ्यापूर्वीच कामं होण्याचा पालिकेला विश्वास। राज्यातल्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द। कॉपी प्रकरणं रोखण्यासाठी सरकारची कठोर कारवाई। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची सभागृहात माहिती। नागपूरमधल्या 12वी पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या पोहोचली 8 वर। कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक आणि